विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेची एक सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरती सरळ सेवेच्या सर्व परीक्षा करताय त्यांच्यासाठी चालू घडामोडीची वन लाईनर सिरीज सुरू करतोय. त्यामधला आजचा जो भाग आहे आपला 2 नंबरचा आहे. पहिला भाग मी YouTubeला टाकलेला आहे. आता हा दुसरा भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला मग सुरू करूयात आपला चालू घडामोडी वन लाईनर भाग 2 मधला. आता मला बरेच विद्यार्थी विचारले, की सर आता सरळ सेवा जर परीक्षा विचारली म्हटलं तर साधारणतः किती वर्षाचं आपल्याला करंट अफेअर करायचं आहे. सरळ सेवा म्हटलं ना साधारणतः वर्ष दीड वर्षातलं करावंच लागतं. 6 महिन्यातलं कराल 5 महिन्यातलं कराल तसं होत नाही. मागच्या काही सरळ सेवेच्या परीक्षा बघितल्यात किंवा पोलीस भरतीच्या परीक्षा बघितल्यात ना, तर 1 ते दीड वर्षातलंच करंट अफेअर तुम्हाला विचारतं. मग मी काय करतो याच्यामध्ये जून 2024 पासून सप्टेंबरपर्यंतच्या एक 10 सीरीज आहे आपल्या करंट अफेअरच्या. ह्या अर्ध्या-अर्ध्या तासांच्या सीरीज असणार आहेत आणि त्यानंतर एक महासंग्राम, एक महाप्रसाद म्हणून आपण काय करतोय, मोठा एक 10 तासांचा व्हिडिओ सुद्धा टाकणार आहेत. पहिले छोट्या-छोट्या रिव्हिजन करून घ्या, मग एक मोठा व्हिडिओ 10 तासांचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला, आता हे मी 18वी लोकसभा निवडणूक घेतोय 2024 ची. आता ही जून महिन्यात पार पडली होती त्याच्यामुळे हा टॉपिक घेतलेला आहे. 18वी विधानसभा 18वी सॉरी लोकसभा निवडणूक 2024 ची हे एप्रिल आणि जून महिन्यामध्ये पार पडली, तुम्हाला माहित असेल. आता दोन गोष्टी याच्याबद्दल लक्षात घ्या, की याच्याबद्दल आपल्याला काय काय माहित असणं गरजेचं आहे. जेव्हाही लो जेव्हाही लोकसभा म्हणा किंवा विधानसभा म्हणा यांच्या निवडणुका जेव्हा पार पडतात ना, तेव्हा 100% आयोग याच्यावर प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. तर बघा, हे एकूण 7 टप्प्यामध्ये भारतामध्ये पार पडलेली आहे. एकाच टप्प्यात कधीच निवडणुका पार पडत नाही, कारण का खूप सारी लोकसंख्या असते. तर भारताचा विचार केला तर 7 टप्प्यामध्ये एकूण ही निवडणूक पार पडली. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ही 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडली पाहिजे. पण निवडणुकीचे टप्पे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तेवढं हे करावंच लागतं. मग आता लक्षात घ्या, ही जी 18वी लोकसभा निवडणूक आहे 2024 ची, यामध्ये भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत. किती? 240 जागा मिळाल्या. ठीक आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरचा जो पक्ष आहे, दुसऱ्या क्रमांकावरचा कोणता पक्ष आहे तर लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. हे पाठ असणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर समाजवादी पार्टीला 37 जागा मिळालेल्या आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता हे का सांगतोय? कारण की बरेचदा तुम्हाला विचारतात या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, म्हणजे हे राजकीय घडामोडीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणून बारीक 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 गोष्टी फार गरजेच्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या बरं. करंट अफेअर मुलांना कठीण वाटण्याचं कारण काय, की नेमकं करायचं काय ना हेच नाही कळत, त्यामुळे सगळ्या अडचणी जातात. ठीक आहे. मग आता भारतामध्ये आता हा नोटाचा पर्याय 2013 मध्ये अभाव झाला, म्हणजे तुम्हाला कुठलाही उमेदवार तुम्हाला त्याला मत द्यायचं नाही आहे किंवा त्याला वोट द्यायचं नाही आहे, तिथं आपण नोटाचा पर्याय वापरू शकतो. त्याला नन ऑफ द अबव म्हणतात. हा 2013 साली सुरू झाला आणि यावर बरेचदा आयोगाने, मी आर का करतोय, रिपीट प्रश्न विचारलेले आहेत, की नोटाचा पर्याय भारतामध्ये कधी लागू करण्यात आला. पण नोटाचा पर्याय भारतामध्ये कधी लागू करण्यात आला तर लक्षात असू द्या तुम्हाला, हा पर्याय 2013 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. इथं तुमचा प्रत्येक, बघा, प्रत्येक लाईनवर तुम्हाला मी प्रश्न बनवून देतो, प्रत्येक लाईनवर चालू घडामोडीचा प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता सर्वाधिक नोटाचा पर्याय, म्हणजे ही 18वी लोकसभा जी आहे, 18वी लोकसभामध्ये सर्वाधिक नोटाचा पर्याय इंदोर मतदारसंघामध्ये झाला. इंदोर नावाचा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये याचा वापर झाला आहे. मतदारसंघामध्ये नोटाचा सर्वाधिक, दादा, नन ऑफ द अभाव हा पर्याय वापरला गेलेला आहे, तुम्हाला लक्षात पाहिजे. मग महाराष्ट्रात सर्वाधिक नोटाचा, मग आता महाराष्ट्राचा आपण विचार केला, एमएच. मला कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय, मला कमेंट बॉक्समध्ये कळू द्या की आपल्या कुठल्या जिल्ह्यातला विद्यार्थी मित्रांनो आपले लेक्चर्स बघताय, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा लाभ होईल. ठीक आहे. मग आता सर्वाधिक नोटाचा वापर कुठे झालाय तर रायगड मतदारसंघामध्ये झालाय, रायगड मतदारसंघामध्ये. आणि सर्वाधिक कमी नोटाचा वापर हा बीडमध्ये झालाय. मी तुम्हाला सांगतो, हे दोन्ही स्टार पॉइंट करून ठेवा, महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला पहिलं भारताचं सांगितलं की इंदोर मतदारसंघामध्ये नोटाचा पर्यायाचा सर्वाधिक वापर झाला. मग दुसरं तुम्हाला माहित पाहिजे, मग महाराष्ट्राचा जो विचार करतो आपण, महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा तुम्हाला असं साधारणतः लक्षात येते की महाराष्ट्राचा विचार करताना मग सर्वाधिक नोटाचा वापर कुठे झालेला आहे तर हा रायगड जिल्हा आहे. मग सर्वाधिक कमी नोटाचा वापर कुठे झालेला आहे तर सर्वाधिक कमी नोटाचा वापर तुम्हाला बीड या जिल्ह्यात झालेला आहे, लक्षात असू द्या. मग अजून एक स्टार पॉईंट करून ठेवा, महत्वाचं खालचं वाक्य, सर्वाधिक मताधिक्याने विजयी उमेदवार, म्हणजे सर्वाधिक मताधिक्याने विजयी उमेदवार यांचं नाव आहे रकीबुल हुसेन.
हे धुबरी आसाम मधला मतदारसंघ आहे, धुबरी आहे, धुबरी. ठीक आहे. रकीबुल हुसेन यांचं नाव आहे, मतदारसंघ आहे धुबरी, आसाम. लक्षात असू द्या. सर्वाधिक मताधिक्यानं विजय प्राप्त झालेलं यांचं नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण की यावर प्रश्न येऊ शकतो. बरेचदा जेव्हाही विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, तेव्हा प्रश्न असे आपल्याला विचारले जातात. प्रश्न काय विचारले जातात की सर्वाधिक मताधिक्याने कोण निवडून आलं, किंवा सर्वात कमी मताधिक्यानं कोण निवडून आलं, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे मी तुमचा काय करतो, एक मुद्दा क्लिअर करून देतोय. मग सर्वात कमी फरकाने जर बघितलं, सर्वात कमी फरकाने विजयी उमेदवारांचं नाव लक्षात असू द्या तुम्हाला. रवींद्र वायकर यांचा जो मतदारसंघ आहे हा मुंबई उत्तर पश्चिम आहे. पक्ष विचारला तर शिवसेना लक्षात असू द्या. रवींद्र वायकर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. रवींद्र वायकर हे नाव लक्षात असणं गरजेचं आहे. सर्वात कमी मताच्या फरकाने विजयी उमेदवार आहे रवींद्र वायकर. मग महाराष्ट्रात सर्वाधिक मतफरकांनी विजय मिळवला आहे पियुष गोयल यांनी. पियुष गोयल जे आहे, या पियुष गोयल यांनी काय केलेलं आहे, सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला. महाराष्ट्रात सर्वात कमी मतफरकाने, सर्वात कमी म्हटलंय, सर्वात कमी, तर हे सुद्धा रवींद्र वायकरच आहे, लक्षात असू द्या. मग आता 18वी जी लोकसभा आहे, ठीक आहे, याच्यात तर पहिले 74 महिला निवडून आल्या होत्या, त्यानंतर प्रियंका गांधी आल्या, त्याच्यामुळे आत्ता टोटल संख्या जी आहे महिलांची ही 75 आहे, लक्षात असू द्या. काही पुस्तकामध्ये 74 दिली आहे, तेव्हा ते पोटनिवडणूक व्हायची होती. मग आता लक्षात घ्या 75 महिला लोकसभेवर आहे, निवडून आलेल्या आहेत, लक्षात असणं गरजेचं आहे, 74 नाही. मग 2019च्या निवडणुकीमध्ये 78 महिला निवडून आल्या होत्या. बरेचदा तुम्हाला महिलेसंदर्भात खूपदा प्रश्न विचारले जातात की एखाद्या समजा सहसा असं विचारलं जातं की तुम्हाला असं विचारतील की या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये किती महिला लोकसभेवर निवडून आल्या होत्या. 19चं उत्तर 78. मग 2024ची जी निवडणूक झाली, म्हणजे 24च्या निवडणुकीमध्ये लोकसभेवर किती महिला निवडून गेल्या, तर 75. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल बघा. म्हणजे मी वारंवार का सांगतोय, तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल. तुम्हाला ही सिरीज केल्यानंतर दुसरं काही वाचण्याची गरज राहणार नाही. मग आता प्रियंका जारकीहोळी या स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरलेली आहे. हिचं नाव तुम्हाला लक्षात पाहिजे, प्रियंका जारकीहोळी नाव लक्षात असू द्या. प्रियंका जारकीहोळी स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरली आहे प्रियंका जारकीहोळी. ठीक आहे. महाराष्ट्र संदर्भातलं एक महत्वाचं आहे, महाराष्ट्रातून एकच अपक्ष उमेदवार निवडून आले, एकमेव अपक्ष खासदार आहे, सॉरी, त्यांचं नाव आहे विशाल पाटील. त्यांचा मतदारसंघ जर बघितला तर तुम्हाला सांगली त्यांचा मतदारसंघ आहे, लक्षात असू द्या. मग आता सर्वात तरुण खासदारांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. 18व्या लोकसभेवरचं सर्वात तरुण खासदार कोण आहे, तर सर्वात तरुण खासदार पुष्पेंद्र सरोज यांचा राजकीय पक्ष आहे समाजवादी पक्ष. म्हणजे बरेचदा तुम्हाला विचारतील 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात तरुण खासदार म्हणून कोण निवडून आलं, त्यांचं नाव सांगा. तर यांचं नाव पुष्पेंद्र सरोज हे त्यांचं नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सिंगल लाईनर प्रश्न तुम्हाला असेच येईल, कारण की सरळ सेवेला तर सिंगल लाईन बघा. हा जे आपण आजचं लेक्चर घेतोय हे MPSC ला पण कामात पडणार आहे, तुमच्या सरळ सेवेला पण कामात करणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षा करंट अफेअर काय असतं, MPSC ला थोडं स्टँडर्ड लेवलचं विचारतं, त्याला मल्टी लाईनर प्रश्न असतात. आणि बरेचदा काय होतं की तुम्हाला समजा एक लक्षात घ्या की सहसा पोलीस भरती किंवा सरळ सेवेला सिंगल लाईन प्रश्न असतात, म्हणून मी प्रत्येक प्रश्नांवर सिंगल लाईन मी काय करतोय, सांगतो की नाही तुम्ही सिंगल लाईन प्रश्नांचावर फोकस करा, तुम्हाला त्यावरच येईल. काल मला एका विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता की सर काय होतंय की आम्ही भरपूर वेळा वाचतो किंवा वाचताना आम्हाला एक अडचण जाते की वाचलेलं लक्षात राहत नाही. मी याच्यावर बरेच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की तुमची वाचनाची नेमकी पद्धत कशी असली पाहिजे. तर याच्यावरचा एक शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवलेला आहे, किंवा एक फुल लेंथचा पण व्हिडिओ, एक 15-20 मिनिटाचा, की वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं, कसं आठवायचं, या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. तर काळजी करू नका, तो व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास केलेला आठवेल आणि मी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस सुद्धा करू, कसं केलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सर्वात वयस्कर खासदार जर विचारलं, सर्वात वयस्कर खासदार, तर हे TR बालू
यांचा राजकीय पक्ष बघितला तर द्रविड मुन्नेत्र कळघम यांचा काय आहे राजकीय पक्ष आहे. तसंच जून 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली, लक्षात असू द्या. इथपर्यंत झालं. आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे हे 14वे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री होते पण कितवे, 14वे, लक्षात असू द्या. मग फेब्रुवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नवीन लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता हा निवड नियुक्तीच्या संदर्भातला मुद्दा आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारतील, नवीन लोकपाल अध्यक्ष कोण आहे, तर न्यायमूर्ती अजय खानविलकर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि इथे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे. ठीक आहे. तसंच लोकपालाचा उद्देश जर विचारला तुम्हाला तर सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे. आता लोकपालाचं तुम्हाला सांगतोय की आता हा लोकपाल कायदा 2013चा होता आणि लोकपालचे पहिले अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष, हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे सरळ सेवा पोलीस भरती परीक्षेमध्ये. तुम्हाला लोकपालचे पहिले अध्यक्ष विचारले पिनाकी चंद्र घोष, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला आता बघा, पुढचं जर बघितलं तर लक्षात घ्या, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये तेलुगू देसम पार्टीने 135 जागा जिंकल्या. साधं सोपं आपल्याला वन लाईनर करायचं आहे, फार जास्त कठीण नाही. मग आता आंध्र प्रदेशची विधानसभा सदस्य संख्या आपल्याला माहीत पाहिजे. निवडणूक झाली तर स्टॅटिकमध्ये विधानसभा सदस्य संख्या माहीत पाहिजे. 15वी विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली, तर मग महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे, तर 288 माहीत पाहिजे. ठीक आहे. विधान परिषद किती आहे, 78 आहे. अशा गोष्टी माहीत असणं गरजेच्या आहेत. ठीक आहे. मग तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कितव्यांदा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. आणि तुम्हाला माहित आहे जनसेवा पक्षाचे नेते पवन कल्याणनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खूप राडा झाला होता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतर हा स्टार पॉईंट करून ठेवा. हा राईट टू डिस्कनेक्ट नावाचा एक अधिकार आहे, एक राईट आहे, याची अंमलबजावणी केलेली आहे. तुम्हाला एक जागतिक लेवलला प्रश्न विचारू शकते. ऑस्ट्रेलिया या देशाने ऑगस्ट 2024 मध्ये राईट टू डिस्कनेक्ट या अधिकाराची अंमलबजावणी केली. आता राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला सहसा तुम्ही ऑफिसमधून जेव्हा काही तिथले काही ऑफिसेस आहे, ऑफिसमधून 10 ते 6 ऑफिस करता, ऑफिसमधून बाहेर पडले तर तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे की तुम्हाला ऑफिसच्या बॉसच्या कॉलचं उत्तर देणे किंवा ईमेलचं उत्तर देणे किंवा व्हॉट्सअपचं उत्तर देणे कुठलंही बंधनकारक नाही आहे. तो हा राईट टू डिस्कनेक्ट नावाची कायदा केलेला आहे ऑस्ट्रेलियाने, लक्षात असू द्या. त्यानंतर समन्स आणि डिजिटल वॉरंट, आता हे तुम्हाला महत्त्वाचा आहे, स्टार पॉईंट करा. समन्स आणि डिजिटल वॉरंट जारी करणारे, परवानगी देणारे भारतातले पहिले राज्य मध्य प्रदेश ठरलेले आहे, लक्षात असू द्या. समन्स आणि डिजिटल वॉरंट जारी करणारे, डिजिटल वॉरंट, ठीक आहे, जारी करणारे भारतातले पहिले राज्य MP म्हणजे मध्य प्रदेश ठरलेलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 27व्या बैठकीचे आयोजन पुणे येथे करण्यात आलेले आहे. काय म्हटलं बघा, पश्चिम विभागीय परिषदेच्या 27व्या बैठकीचे आयोजन पुणे येथे करण्यात आलेले आहे. गृहमंत्री अमित शहा याचे अध्यक्ष होते. ज्या काही महत्त्वाच्या परिषदा पार पडतात विभागीय परिषदा, त्याच्यामधली ही पश्चिम विभागीय परिषद होती 27व्या क्रमांकाची. याच्या बैठकीचे आयोजन पुणे येथे करण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. मग स्टार पॉईंट करून घ्या. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी भारतातली पहिली विधानसभा पंजाब विधानसभा ठरलेली आहे. स्वतःचे सर्च इंजिन आहे, लक्षात असू द्या. पंजाब विधानसभा ही भारतातली अशी विधानसभा आहे ज्याच्यामध्ये स्वतःचं सर्च इंजिन आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग पुढे जर बघितलं तर जुलै 2024 मध्ये, आता बघा तुम्हाला इथं CP राधाकृष्णन दिसत असेल, हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल बनले होते. पण लक्षात घ्या, आत्ता हे CP राधाकृष्णन भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहे. यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. CP राधाकृष्णन बाबत आता यांच्यावर तर प्रश्न येईल तर राष्ट्रपती संदर्भातच येईल, राज्यपाल संदर्भात येणार नाही. याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता बघा, भारतातील पहिला संविधान संग्रहालयाचे उद्घाटन हरियाणा येथे करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन हरियाणा येथे करण्यात आलेलं आहे, लक्षात असू द्या. भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे, तर हरियाणा येथे करण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन केरळ या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन केरळ या ठिकाणी करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने देशात प्रथमच भारतीय पोस्टाच्या ई पोस्ट सेवेद्वारे न्यायालयीन नोटीस किंवा समन्स पाठवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे असं म्हटलेलं आहे. एक महत्वाचं आहे. डॉक्टर अरविंद पनगडे यांना 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 16वा वित्त आयोग डॉक्टर अरविंद पनगडिया तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर अरविंद पनगडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. लक्षात असू द्या. आपण नीती आयोग आणला, अगोदर आपल्याकडे नियोजन आयोग होता, मग नियोजन आयोगाच्या जागी आपण काय आणला, नीती आयोग आणला. आणि नीती आयोगाचे हे पहिले उपाध्यक्ष होते. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. मग स्टॅटिक मध्ये या. मग राज्यघटनेमध्ये हा जो वित्त आयोग आहे याची तरतूद कोणत्या कलमाअंतर्गत आहे, तर हे 280 कलमाअंतर्गत आहे. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल असं की वित्त आयोग घटनेतील तरतूद कलम 280 मध्ये. ओके. तर तुम्हाला हे 280 कलम सरळ सेवेला म्हणा खूपदा विचारलेली आहे. ठीक आहे. वित्त आयोगाची स्थापना कोण करते, तर राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना होते. मग आता वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष जर विचारलं तर के.सी. नियोगी हे वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे. आणि याच्यावर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारला. हे रिपीटेड प्रश्न आहे, कारण की हे स्टॅटिकचा डाटा हा न बदलणारा आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर 26 ऑगस्ट 2024 रोजी लडाखमध्ये नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग हे नवीन 5 जिल्हे कोणते, तर याच्यामध्ये बघा श्याम व्हॅली आहे एक. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नुब्रा, दास, झांस्कर आणि चांगथांग नावाचे 5 जिल्ह्यांची निर्मिती. तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती नुकतीच लडाखमध्ये करण्यात आलेली आहे किंवा मागील वर्षी लडाखमध्ये करण्यात आली, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील. लडाखमध्ये आता एकूण जिल्ह्यांची संख्या 7 झाली आहे. पहिले लेह आणि लडाख 2 होते, आता 5 झाले. माझा टोटल संख्या किती झाली, तर 7 झाली. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढचं बघा. 23वा कायदा आयोग तुम्हाला दिसतं. या कायदा आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. हे लक्षात असू द्या. दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. कायदा आयोग हा एक गैर वैधानिक आयोग आहे. म्हणजे तुम्हाला संविधानात किंवा घटना दुरुस्ती करून किंवा संविधानिक आयोग नाही आहे, राज्यघटनेत त्याचा कुठला उल्लेख नाही, म्हणून वैधानिक आयोग आहे. लक्षात असू द्या. पहिला कायदा आयोग हा 1834 लॉर्ड मेकालू याचा अध्यक्ष होते. आणि स्वातंत्र्यानंतरचा जर आपण विचार केला ना, तर पहिला आयोगचे अध्यक्ष MC सेटलवाड होते. लक्षात असू द्या. MC सेटलवाड होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पण त्यानंतर स्टार पॉईंट करून ठेवा. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे देशातले पहिले राज्य कोणतं आहे, तर सिक्कीम आहे. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. भारतीय न्यायपालिका न्यायिक संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, साक्ष संरक्षण अधिनियम हे 3 नवीन फौजदारी कायदे कधी लागू करण्यात आले, तर जुलै 2024 मध्ये लागू करण्यात आले. लक्षात असू द्या. जुलै 2024 मध्ये हे लागू करण्यात आलेले आहे. स्टार पॉईंट करून ठेवा. नवीन फौजदारी कायद्यांचे 100% अंमलबजावणी करणारे देशातले पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे, तर चंदीगड आहे. असं लक्षात असू द्या. चंदीगड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग पुढचं बघितलं तर 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. असं म्हटलंय. जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून जॉर्डन या देशाची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. जॉर्डन कुष्ठरोग मुक्त दिवस. मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशांची निवड करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. लक्षात असू द्या. 2022-23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदीप गंदे यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सगळ्या वनलाइनर घडामोडी आहे. घर घर संविधान हे अभियान राबवणारे देशातले पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर हे महाराष्ट्र ठरलेले आहे. हर घर संविधान. ठीक आहे. घर घर संविधान. त्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजने पात्रतेसाठी वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्ष आहे. लक्षात असू द्या. सुजाता सौनिक ही नाव लक्षात असू द्या. या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आता नेमकं कोण मुख्य सचिव आहे, मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. बघा लक्षात घ्या. सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. उग्रम ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल आहे. उग्रम ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान या देशाने विकसित केला. लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान या देशाने विकसित केलेला आहे. तसंच
महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केलं, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर जाती आधारित जनगणना सुरू करणारे तेलंगणा देशातले तिसरे राज्य बनलेले आहे. पहिले जातीनिहाय गणना बिहारनं केली, मग आंध्र प्रदेश. तिसरं राज्य विचारलं तर तुम्हाला तेलंगणा माहित असणं गरजेचं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचे सप्टेंबरमध्ये काय केलं, निर्णय घेतला राज्य सरकारने, लक्षात असू द्या. सप्टेंबर 24 मध्ये गुजरातमधील भुज ते अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावली, लक्षात असू द्या. भारतातली पहिली, म्हणजे स्टार पॉइंट करून ठेवा, भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कोणत्या मार्गावर, भुज ते अहमदाबाद मार्गावर धावली, लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या 5व्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या अंतिम फेरीत चीनचा 0-1 ने पराभव करून भारतीय पुरुष संघाने ही स्पर्धा जिंकली. आता बघा, 5वी आशियाई चॅम्पियन ट्रॉफी 2024 चीनला हरवलं 1-0 ने, लक्षात असू द्या, भारतीय पुरुष संघाने. मग आता लक्षात घ्या, पुन्हा 2022चा नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार भारतात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची सर्वाधिक नोंद करण्यात आलेली आहे, किंवा सर्वाधिक प्रमाण आहे. त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे गुन्हे असतात महिलांवरील, तर यामध्ये कौटुंबिक हिंसाचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे डीव्ही, तर याच्यावरचं सर्वाधिक प्रमाण आढळलेलं आहे, लक्षात असू द्या. प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची तरतूद असणारी वृंदावन ग्राम योजना ही मध्य प्रदेश सरकारची आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. देशात ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट जीईपी निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य विचारलेलं आहे, तर हे उत्तराखंड आहे, लक्षात असू द्या. काय आहे? उत्तराखंड आहे, लक्षात असू द्या. तसंच समुद्र प्रताप हे भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज बनलेले आहे, लक्षात असू द्या. हे स्टार पॉइंट करून ठेवा. मग चंद्राच्या संशोधनासाठी स्लिम मून ही जापान या देशाने मोहीम जी आहे सुरू केली आहे, स्लिम मून, लक्षात असू द्या. अमरावतीमधील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे. जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहे, आणि आयसीसीचे अध्यक्ष होणारे ते 5वे भारतीय ठरलेले आहे, लक्षात असू द्या. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतरण आता श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता लक्षात घ्या, फातेमह मोहजेराणी यांची इराणच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्ता म्हणून ऑगस्ट 24 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा संयुक्त अरब अमिराती पहिला अरब देश ठरलेला आहे. पहिला जिथं कुठेतरी शब्द आला तिथं कुठेतरी आयोग प्रश्न विचारतो, त्यामुळे तो महत्वाचा आहे. बेस्ट कंट्रीज फॉर 2024च्या सर्वेक्षणानुसार स्वित्झर्लंड जगातील सर्वोत्कृष्ट देश ठरला आहे, आणि भारताचा क्रमांक यामध्ये 33 आहे, लक्षात असू द्या. न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मायनाची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेले आहे, लक्षात असू द्या. पहिले सौर ग्राम ठरलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात असू द्या, 1-2 मिनिटं थांबा फक्त. आपलं कुठलं चालू होतं? चला. भारतातील पहिले नागरिक अंतराळ पर्यटक ज्यांचं नाव लक्षात असू द्या, गोपीचंद थोतापुरा, हे नाव लक्षात असू द्या. विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष घडामोडीमध्ये यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता येणाऱ्या परीक्षांमध्ये. थायलंड हे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे आग्नेय आशियातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक मधील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर. ठीक आहे. 2023-24 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आघाडीवर असणारे राज्य मध्य प्रदेश आहे. आघाडीवर असणारे राज्य मध्य प्रदेश आहे. ठीक आहे. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळाला, हे एक महत्त्वाचं आहे.
तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रतिष्ठेचा रिक्स मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या 2024. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बजाज ऑटोच्या फ्रीडम या जगातील पहिल्या CNG मोटरसायकलचे अनावरण करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. जून 2024 मध्ये कर्नाटकातील बेंगळुरू येथे बन्नेरगड बायोलॉजिकल पार्क भारतातील सर्वात मोठ्या बिबट्या सफारीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर केरळ स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे केरळ, एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर डेन्मार्क देशाकडून जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर लागू करण्यात आलेला आहे. पहिला कार्बन कर लागू करण्यात आलेला आहे. नागालँड सर्वोत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2024च्या T20 वर्ल्ड कप मधील पहिली हॅट्रिक पॅट कमिन्सने घेतली. लक्षात असू द्या, पहिली हॅट्रिक कोणी घेतली? पॅट कमिन्सने घेतली. स्मृती मंधाना वनडे क्रिकेटमध्ये सलग 2 शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. देशातील पहिल्या लेखकांचे गाव, त्या गावाचं नाव आहे थानो आणि हे आहे देहरादून उत्तराखंडमध्ये. ठीक आहे. याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती आता रामनाथ कोविंद होते, माजी राष्ट्रपती जे आहे त्यांच्या मार्फत करण्यात आलं होतं. लक्षात असू द्या. 2025 साठीच्या 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज पुरस्काराची या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. जगभरातील हरित शहरांच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईला सलग तिसऱ्यांदा जागतिक हा पुरस्कार मिळालेला आहे हरित शहरांच्या यादीमध्ये. खगोलशास्त्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. देशातील पहिले गाव लेखकांचे मी तुम्हाला सांगितले, पहिले गाव कोणते आहेत तर ठीक आहे, 1-2 मिनिटं. हा, तर थानो गाव आहे, देहरादून उत्तराखंड. पश्चिम बंगाल सरकारने अपराजिता विधेयक 2024 विधानसभेत मंजूर केले. लक्षात असू द्या. देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2024 मध्ये केले गेले. लक्षात असू द्या. मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट 2024 मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून काय केलं? घोषित केलं. तर हे तुम्हाला लक्षात असणं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर करून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI प्रवक्ता सादर केली. तिचं नाव आहे व्हिक्टोरिया शी असं तिचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम नामेबियाच्या जन निकोल लाफ्टी इटन याच्या नावावर झालाय. लक्षात असू द्या. याने 33 चेंडूत नेपाळ विरुद्ध शतक केलं. हिंगणघाट वर्धा येथे राज्यातले पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आलेले आहे. आणि अयोध्येतील विमानतळाचे नाव आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन जानेवारी 2024 रोजी पैठण येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. भारत सरकारने 3 शहरांना वेटलँड शहरे म्हणून याची मान्यता दिली. त्याच्यामधलं नाव माहीत पाहिजे. इंदोर, भोपाळ आणि उदयपूर हे भारत सरकारने 3 शहरांना वेटलँड शहरे म्हणून नाव देण्यात आले. इंदूर, भोपाळ आणि उदयपूर. ठीक आहे. राज्यातले पहिले पोक्सो न्यायालय, पोक्सो न्यायालय कुठे तर पुण्यात होणार आहे. कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे. UPI लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. लक्षात असू द्या. प्रसिद्ध दक्षिण अभिनेता विजय थालापती यांना नवीन पक्ष चालू केला. तमिझगा वेत्री कळगम नावाचा नवीन राजकीय पक्षाची स्थापना याने केलेली आहे. ठीक आहे. 2024 वर्ष भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले. नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले. भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिसा येथे करण्यात आलेली आहे. स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिसा. सुमन कुमारी यांची BSF ची पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. लक्षात असू द्या. जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम, आता स्टार पॉइंट करून द्या, जगातली पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम येथे पार पडली. 4 दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडातला पहिला देश बनलेला आहे. आशिया खंडातला काय बनलेला आहे तर लक्षात असू द्या. इकडे बघा मित्रांनो. ठीक आहे. लक्षात असू द्या.
एक 2 मिनिटं फक्त. कॅमेरा बंद पडलाय, काळजी करू नका. चला या वापस. 4 दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडातील पहिला देश बनलेला आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपलं जो काही करंट अफेअरचा वन लायनरचा भाग 2 होता इथे संपत आहे. आपण लवकरच याचे करंट अफेअरचे 10 पार्ट घेऊन येतोय. तसंच जीके महासंग्रामची सुद्धा सिरीज घेऊन येणार आहेत. तुम्हाला कुठल्या विषयावर वन लायनरचे किंवा कुठल्या पोलीस भरती सरळ सेवेसाठी कुठले टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे यावर तुम्ही मला कमेंट करा किंवा मला मेसेज सुद्धा करू शकता. माझा एक नंबर मी तुम्हाला देऊन टाकतो, 7769812010. काही अडचण आली तर या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला यूट्यूबला रिव्हिजनसाठी कुठले किंवा कुठले लेक्चर तुम्हाला अपेक्षित आहे यावर मला मेसेज करा. मी 100% प्रयत्न करतो ते लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.